ये देखो, ये पूरा सिलेबस है अपना अकाउंट का। यस, क्या क्या सीखा है तुम ही बताओ अभी इसमें। पहला चैप्टर कौन सा है? बेसिक चैप्टर होगा एक है। चैप्टर 2 अकाउंटिंग प्रोसेस, जनरल लेजर, ट्रायल बैलेंस, सब्सिट्यूट कैश बुक वगैरह झाले का? बीआरएस इन्व्हेंटरी हा चौथा चॅप्टर आहे. यस, तो आपल्याला शिकायचं. तुम्हाला हा डेप्रिसिएशन म्हणजे झाले त्याच्यामध्ये घेतलं नाही. इंटेंजिबल ॲसेटचं जे डेप्रिसिएशन आहे त्याला मोठं नॉर्मल फिक्स ॲसेट असेल टेंजिबल आहे त्याला डेप्रिसिएशन म्हणतात. थोडंसं वेगळं कॅल्क्युलेशन असतं. इन्वेंटरी मतलब क्या अभी सीखने वाले हैं? सबसे इंटरेस्टिंग और कॉम्प्लिकेटेड एरिया वही है अगर देखा जाए तो प्रैक्टिकली, लेकिन आपको एकदम प्रॅक्टिकली डिफिकल्ट आहे. आता तुम्हाला एवढं नाही आहे समजा, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली काम करू ह्या फील्डमध्ये सी ए झाल्यानंतर म्हणा किंवा समजा ट्रेनिंगमध्ये सी एच्या, मग त्यावेळेस हे व्हॅल्युएशन सगळ्यात कॉम्प्लिकेटेड असतो बऱ्यापैकी. ते झेपणं थोडंसं मुश्किल जातं. यस, करायचं चालू. यस, तर काय आपलं चॅप्टर 4 बरोबर, नाव काय? इन्व्हेंटरीज. यस, या चॅप्टर मध्ये काय काय बघायचं आपल्याला? आफ्टर स्टडीइंग दिस चॅप्टर यू विल एबल टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी एक्झॅक्टली काय असते हे आपल्याला बघायचंय. यस, हो, येस. नंतर काय? लर्न द टेक्निक ऑफ स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड, फिफो मेथड, अवरेज प्राइस, वेटेड अवरेज प्राइस, ऍडजस्टेड सेलिंग प्राइस मेथड. म्हणजे इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन करायचे वेगवेगळ्या मेथड्स असतात. फॉर एक्झाम्पल आपलं फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये स्टॉक पडलेला असेल 31 मार्चला, त्याचा आपल्याला क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहावं लागतं, बरोबर. मग त्या क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू कशी येते ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. यस, ते वेगवेगळ्या मेथड आहे त्याचे व्हॅल्युएशन करायचे. तर कोणकोणत्या मेथड आहेत? एक स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड पहिली, दुसरी फिफो आहे, नंतर अवरेज प्राइस मेथड आहे, वेटेड अवरेज प्राइस आहे, नंतर ऍडजस्टेड सेलिंग प्राइस. अशा वेगवेगळ्या आपल्या मेथड्स आहेत स्टॉक व्हॅल्युएशन. यस, त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला? अंडरस्टँड द मेथड ऑफ इन्व्हेंटरी रेकॉर्ड बुक किपिंग अँड कम्प्रेहेंड द इंटरॅक्सेस रिलेटिंग टू द इन्व्हेंटरी टेकिंग. जे काय आपल्याला व्हॅल्युएशन करायचं त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. तर चालू करायचे पहिले तर मी तुम्हाला विचारेल, बरोबर. हा आपला ट्रेडिंग अकाउंट आहे. यस, बरोबर. ट्रेडिंग अकाउंटला काय असतो इकडे? ओपनिंग स्टॉक, बरोबर. हा कुठून आलाय? मागच्या वर्षाचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो कॅरी फॉरवर्ड होऊन इथे आला, बरोबर. त्याच्यानंतर ह्याच्यात काय करतो आपण? परचेस. फॉर एक्झाम्पल 50 रुपये ऍड केलं. यस, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल डायरेक्ट एक्सपेन्सेस इथेच येतं का? काय असतं डायरेक्ट एक्सपेन्सेस? जनरली मॅन्युफॅक्चरिंग जे इंडस्ट्री वगैरे असतात ना, त्यांच्यासाठी हे खूप रिलेव्हंट असतं डायरेक्ट एक्सपेन्सेस. कारण की हे जे परचेस आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ह्याच्यामध्ये जी कॉस्ट आपण इन्कड केली ती आपल्याला क्लोजिंग स्टॉक मध्ये घ्यावं लागते. ते कसं घ्यायचं तेच आपल्याला याच्यामध्ये शिकायचं, बरोबर. नंतर इकडे काय असतं? सेल्स. फॉर एक्झाम्पल 200. यस, इथे आपल्याला काय येईल? क्लोजिंग स्टॉक, बरोबर. हा क्लोजिंग स्टॉक कुठून येतो? कसा काढायचा हा क्लोजिंग स्टॉक? आता तुम्ही ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तुम्हाला क्लोजिंग स्टॉक दिलेला असतं, क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट एंट्री मध्ये दिलेलं असतं. पण आता आपल्याला काय शिकायचं? ते ऍडजस्टमेंट एंट्री मध्ये दिलेलं नाही, तर मग स्टॉक कसं काढतो आपण? व्हॅल्युएशन कसं करतो हे आपल्याला शिकायचं इन्व्हेंटरीज मध्ये, बरोबर. तर भेटणार आहे का आपल्याला सगळ्याला प्रॅक्टिकली? आता बुक्स मध्ये भेटून जाईल तुम्हाला क्लोजिंग स्टॉक दिसतोय ऍडजस्टमेंट एंट्री मध्ये, बरोबर. ओपनिंग स्टॉक टीबी मध्ये भेटून जाईल,
क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट एंट्रीमध्ये. यस. पण प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही स्टॉक व्हॅल्युएशन करायला जाताल फॅक्टरीमध्ये, मग त्यावेळेस तुम्हाला असं कोणी देणार आहे का इथं काढून? नाही, तुम्हाला व्हॅल्युएशन करायचंय क्लोजिंग स्टॉकचं. क्लोजिंग स्टॉक इथे का लिहितो आपण? एक एक तू सांग, क्लोजिंग स्टॉक इधर क्यों लिखते हैं अपन? लेकिन अभी क्यों लिख रहे हैं यहाँ पे अपन? नहीं नहीं, वैसे नहीं, वो अगले साल की इनकम वो ठीक है, वो अलग बात होगी, लेकिन इधर क्यों लिख रहा हूँ मैं क्रेडिट साइड में? कहाँ से आए नेचर को? अकाउंट पढ़ना है तो लॉजिकली पढ़ना, अकाउंट लॉजिकली पढ़ोगे. स्टॉकला तर डेबिट बॅलन्स असतो. मग स्टॉक इज अ ॲसेट, स्टॉक ॲसेट आहे आपल्या, ॲसेटला कोणता बॅलन्स असतो? म्हणजे तर क्लोजिंग क्रेडिट साईडला खाली लिहिता तुम्ही. तो जो स्टॉक आहे तो आता आपण वापरणार नाही, कारण की वर्ष गेलाय, तर पुढच्या वर्षी तो वापरेल, पुढच्या वर्षी जेव्हा वापरणार त्याची इन्कम ती जनरेट होणार तेवढं, कारण की सेल्स तर ते होणारच आहे. म्हणजे यावर्षी आपण त्याला हे केलं. आपने जर्नल एंट्री केली सगळ्यांनी, लेजर जमतं, ट्रायल बॅलन्स जात, फायनल अकाउंट सगळ्यांनी केले. ट्रायल बॅलन्स मध्ये क्लोजिंग स्टॉक असतो का? का नसतो? बॅलन्स नाही निघत, आपल्याकडे विकत राहते अकाउंट नसते ना तो. मग त्याचं लेजर नसतं आपल्याकडे, बरोबर. तर तो आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये का नसतो? कारण की ऍक्च्युअली त्याचा लेजर नसतो आपल्याकडे, बरोबर. ती आपली ऍडजस्टमेंट एंट्री असते. ऍडजस्टमेंट म्हणजे एंट्री म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण बुक्स फायनलाइज करतो, बरोबर, त्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल मध्ये स्टॉक बघावं लागतं फॅक्टरीमध्ये किती आहे, बरोबर. तो लेजर ऑटोमॅटिक येणार आहे का असं क्रिएट होऊन? काही काही सॉफ्टवेअर असतात असे की त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक लेजर क्रिएट होऊन येतात. पण जनरली नॉर्मल जर बघितलं आपण ट्रायल बॅलन्स, तर त्याच्यामध्ये क्लोजिंग स्टॉक नसतो. का नसतो? कारण क्लोजिंग स्टॉकचं आपल्याला व्हॅल्युएशन करावं लागतं, त्याच्या मेथड्स असतात, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण फॉर एक्झाम्पल 31 मार्चला गेलो आपण फॅक्टरीमध्ये, त्यावेळेस आपल्याला जो स्टॉक पडलेला आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, बरोबर, तो आपल्याला या ठिकाणी बुक करायचा आहे. त्याचं लेजर नसतो आपल्याकडे, मग त्याला काय करतो आपण? ऍडजस्टमेंट एंट्री पास करतो. यस. ऍडजस्टमेंट एंट्री पास करतो म्हणजे काय करतो? ऍडजस्टमेंट एंट्री जरी पास करायची तरी त्याचे दोन इफेक्ट जायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्टॉक आपल्या समोर आला 100 रुपयाचा, बरोबर, मग त्याची एंट्री कशी करणार आपण? जर्नल एंट्री कशी होईल? बरोबर. हे तुम्हाला कुठं बघायला भेटणार नाही जर्नल एंट्री, पण मी सांगतोय जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. टू ट्रेडिंग अकाउंट ही झाली ऍडजस्टमेंट एंट्री. ह्याचा आपल्याकडे लेजर नाहीये, बरोबर. मग इथं आपण क्रेडिटला का दाखवतो? मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे लक्षात येईल की क्लोजिंग स्टॉक व्हॅल्युएशन का करायचं आपल्याला, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल हा ओपनिंग स्टॉक 100 आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल इथं मी 500 करतो, यस, समजण्यासाठी. इथं 300 करतो, यस. आता मी इथं बघितलं, समजा हा ओपनिंग स्टॉक होता माझा, बरोबर. ह्याच्यामध्ये 10 क्वांटिटी असेल माझ्याकडे, एक एक्झाम्पल सांगतो, बरोबर. त्याची व्हॅल्यू 100 रुपये, बरोबर. नंतर मी काय केलं? परचेस केलं. कितीचं केलं परचेस? 500चं. युनिट किती असतील माझ्याकडे? 50 असेल ना? नाही, 500 डिवाइड बाय 10, समजा आपण 10 रुपयाला समजू एक क्वांटिटी, यस. तर किती? 50च होईल, बरोबर. यस, येते लक्षात? ओपनिंग स्टॉक किती आहे आपल्याकडे? 10. आपण परचेस किती केलं? 50. तर टोटल आपल्या किती झाली कॉस्ट? 600 रुपये. तर युनिट किती आहेत आपल्याकडे? 60, बरोबर. मग ह्या 60 युनिट मधून काय केलं आपण? समजा 50 युनिट विकले, सेल, बरोबर. फॉर एक्झाम्पल कितीला विकले? समजा मी इथं समजतंय ना? फॉर एक्झाम्पल हे 50 युनिट आपण 12 रुपयाला विकले,
परचेस प्राइस किती आहे आपली 10 रुपये. विकतो 1 युनिट कितीला आपण 12ला. मग किती 600 झालं. यस. मग इथे काय व्हायले आपण खर्च किती बुक केलाय ट्रेडिंग अकाउंट मध्ये 600 रुपये बरोबर. मग 50 युनिट विकले मागे किती राहिले इथं 60 होते आपल्याकडे. 60 मधले किती विकले आपण 50 विकले. आपल्याकडे बॅलन्स किती आहे 10 बरोबर. मग हा जो आहे बॅलन्स ह्याला काय म्हणतो आपण बरोबर. मग इथं काय झालं विषय हा इथे काय झालं हा ओपनिंग इथे बुक केला मी डेबिट. इथं 500 मी डेबिट केलं. इथे कॉस्ट माझी किती बुक झाली 600. समज मी आ रहा है. मग 600 युनिट मधून मी किती विकलेत 50. मग 10 युनिट माझ्याकडे राहिले. म्हणजे मी खर्च कितीचा बुक करतोय 60 युनिटचा. हा युनिट कितीचा आहे माझा खर्च 60 युनिटचा आहे. पण मी सेल किती युनिट केलेत 50. तर माझा जे खर्च केलाय त्याच्या समोर किती बुक व्हायला पाहिजे 60 विकले असते तर माझं क्लोजिंग स्टॉक 0 झाला असता 60ला 60. पण मी विकतोय किती 50 म्हणजे 10 माझे पडून आहे. मग त्या 10 जे क्लोजिंग स्टॉक मध्ये पडून आहे माझं तर त्याची कॉस्ट ह्या इयर मध्ये बुक व्हायला पाहिजे का समजेल. आता फॉर एक्झाम्पल हा ट्रेडिंग अकाउंट माहित आहे तुम्हाला बरोबर. ही 100 रुपये हे 10 युनिटचे आहेत. येते लक्षात. एक थोडस आहे तुम्हाला लॉजिकली समजा म्हणून मी सांगतो. हे तुम्हाला कोणत्याच क्लासमध्ये किंवा कुणीच सांगणार नाही असं एवढं समजून. पण तुम्हाला माइंडमध्ये तुम्हाला लॉजिक कळायला पाहिजे त्याच्यामुळे सीए करता ना तुम्ही. त्याच्यामुळे मी सांगतोय तुम्हाला. नाहीतर मी तुम्हाला जस्ट इकडे लिहायचं क्रेडिटला एवढं सांगून पण हे झालं असतं. आता हा ट्रेडिंग अकाउंट आहे माझा बरोबर. 10 युनिटची माझी कॉस्ट किती आहे 100. नंतर 50 मी खरेदी केले किती आहे 500. मग हे जे खर्च आहे माझे किती युनिटचा खर्च आहे पण युनिट विकलेत किती बरोबर. मग त्या 50 युनिटचाच खर्च मला ट्रेडिंग अकाउंटला बुक करायला पाहिजे नाही येत आहे लक्षात. मग मग माझे त्याच्यामधले आता हे 600 आहे बरोबर. त्याच्यातले 10 युनिटची कॉस्ट अशी आहे माझी किती ह्या वर्षाची नाहीच. ते युनिट विकलेत का मी ते विकणार आहे मी पुढच्या वर्षी. मग त्याचा खर्च कधी बुक व्हायला पाहिजे पुढच्या वर्षी. ते मॅचिंग कन्सेप्ट शिकले का तुम्ही इन्कमच्या समोर खर्च बुक करायचा त्या वर्षाचा. अच्छा मॅचिंग कन्सेप्ट माहित नाही तुम्हाला 11वी मध्येच होतं की रे बाळा. बरं ठीक आहे. मॅचिंग कन्सेप्ट जर ह्या वर्षी सेल होत असेल माझं तर त्याच्या रिगार्डिंग जो पण खर्च आहे माझा ह्याच वर्षी बुक व्हायला पाहिजे. म्हणजे असं होईल का सेल ह्या वर्षात केलं आणि परचेस पुढच्या वर्षात नवीन बुक केलं असं चालतं का त्या इयर मध्ये मॅच व्हायला पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण मॅचिंग कन्सेप्ट. नाही नाही हे काही कन्सेप्ट असतात ना आपल्या अकाउंटिंग मध्ये 11वी मध्ये नाही शिकले तुम्ही बात. नाही नाही ते तर बॅलन्स मॅचिंगचं झालं. ते लेजरचं डेबिट क्रेडिट टोटल मॅचिंगचं झालं. त्याला काय म्हणतो आपण टोटल ते मॅचिंग वेगळं झालं समजा. पण मॅचिंग कन्सेप्ट असते अकाउंटिंग मध्ये की ह्या वर्षी जो फॉर एक्झाम्पल काय झालं आता फॉर एक्झाम्पल ह्या वर्षाची मी इन्कम बुक केली. फॉर एक्झाम्पल क्लासेस माझा बिझनेस आहे. ह्या वर्षाच्या स्टुडंटची मी फी बुक केली. ह्याच्या अगेन्स्ट माझा खर्च काय काकाची सॅलरी रेंट आहे. ह्या वर्षीची इन्कमच्या समोर मला ह्या वर्षाचा खर्च बुक करावा लागेल तेव्हाच मला माझी प्रॉफिटेबिलिटी कळेल की ऍक्च्युअल मध्ये किती प्रॉफिट आहे. पण मी जर असं केलं ह्या वर्षाचं पूर्ण इन्कम बुक केली आणि खर्च 6 महिन्याचं बुक केलं ह्या वर्षी आणि बाकीचे खर्च पुढच्या वर्षी बुक करतो मला प्रॉफिटेबिलिटी समजेल का नाही. ह्या वर्षाची इन्कमच्या अगेन्स्ट ह्या वर्षाचा खर्च बुक व्हायला पाहिजे माझा 100%. तरच मला कळेल ना माझ्या बिझनेसमध्ये प्रॉफिट किती आहे. आलं लक्षात. त्याला काय म्हणतो आपण मॅचिंग कन्सेप्ट. येत आहे लक्षात. बरं हे समजा थोडस आहे मी म्हणलं ना तुम्हाला फक्त नुसतं थेरॉटिकली शिकायचं डेबिट क्रेडिट करायचं तुम्ही शिकू शकता ते 5 मिनिटात झालं असतं. पण तुम्हाला हे लाईफ टाईम कामाला येणार आहे. हा त्याच्यामुळे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडंसं हे वाटेल पण ते समजण्यासाठी सांगतोय. आता लक्ष द्या. असं समजा आता हा 10 रुपयाची युनिट माझी खर्च आहे. ओपनिंग स्टॉक आला माझा बरोबर. त्याच्यानंतर परचेस केलं मी टोटल कॉस्ट किती झाली माझी इथं 600 रुपये. ही 600 रुपयाची कॉस्ट आहे माझी किती युनिटची 60 युनिटची. पण ह्या वर्षी मी युनिट विकले किती 50. मग सेल किती युनिटचं आहे माझं बुक 50.
मग कॉस्ट कितीची बुक व्हायला पाहिजे? 50चीच व्हायला पाहिजे, बरोबर. मॅचिंग कन्सेप्ट हेच म्हणते ना की ह्या वर्षी जो सेल झाला त्याचाच खर्च बुक व्हायला पाहिजे. मग आपण काय करतो, म्हणजे जर मी इथं समजा हे म्हणजे हे 600 रुपये बरोबर, हे जर मी 600 जर इथं खर्च बुक केला तर मला कळेल का माझी प्रॉफिटेबिलिटी? नाही कळणार. त्याच्यामुळे मी काय करतो, हे 600 युनिट आहे समजा बरोबर, तर ह्याचं समजा व्हॅल्युएशन 10 युनिट, समजा 10 युनिटची किती होते माझं? 100 रुपये. मग इथं क्लोजिंग स्टॉक मध्ये मी किती लेणार? 100. का लिहितोय मी क्लोजिंग स्टॉक मध्ये? हा म्हणजे सिंपल. आता एकदा सांगतो समरी, बरोबर. मी पूर्ण परचेस केला, परचेस युनिट केले सगळे ह्या पिरियडचे, मग खर्च पूर्ण बुक केला मी 100%, पण सेल 100% केलाय का मी? किती केलंय? 50 युनिटच केले. मग 50 युनिटचं सेलच्या समोर 50 युनिटच आपलं बुक व्हायला पाहिजे खर्च. 10 युनिटचे एक्स्ट्रा खर्च माझं वाढलेलं आहे, मग मला ते खर्च काढावं लागेल. मग ते खर्च काढायचं म्हणल्यावर मला काय करावं लागेल? त्याला क्रेडिट करावं लागेल, जो डेबिट झालाय. मग त्याला क्रेडिट करायचं म्हणल्यावर मला काय दाखवायचं? क्लोजिंग स्टॉक मध्ये. आलं का लक्षात? मग तेव्हाच मला कळेल ना. जर मी हे जर क्लोजिंग स्टॉक इथं 0 दाखवला, फॉर एक्झाम्पल घेतलाच नाही, तर माझं इथं प्रॉफिट किती आहे? आता फॉर एक्झाम्पल लॉस दिसतो इथं समजा. एक काम करू, इथं एक मिनिट फ्रेश एक्झाम्पल येतो. यस, फॉर एक्झाम्पल सेल्स 600 700, ओके दिसतंय. ओपनिंग स्टॉकची कॉस्ट किती आहे माझी? 100. परचेसची किती आहे? 500, बरोबर. जर मी इथं क्लोजिंग स्टॉक बरोबर इथं काहीच नाही लिहिलं मी, बरोबर, तर मला आता ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे माझं. हे 700 आलं इथं, इथं किती आलं? 700. जीपी किती आला माझा? 100. येत आहे लक्षात? पण हा करेक्ट आहे का माझा जीपी? का नाही करेक्ट? कारण की ही जी कॉस्ट आहे माझी, ही माझी किती युनिटची कॉस्ट बुक करतोय मी? 60 युनिटची. पण हा जो सेल बुक आहे माझा, हा 50 युनिटचाच आहे ना माझा. नाही नाही, अमाऊंट वर जाऊ नको, क्वांटिटीवर जा. व्हॅल्यू एक्झाम्पल साठी घेतोय मी, पण क्वांटिटी वाईज जावा तुम्ही. क्वांटिटी असेल तर त्याची कॉस्ट असेल, क्वांटिटी असेल तर त्याची सेलिंग प्राइस असेल. ह्याच्यामुळे आपण क्लोजिंग स्टॉक व्हॅल्युएशन करतो. समजतंय थोडं थोडं? मग इथं काय होईल? फॉर एक्झाम्पल आता फॉर एक्झाम्पल मी काय करतो, आता हा हे काढतो, ओके. यस, आता हा 60 युनिटची कॉस्ट आहे माझी. यस, फॉर एक्झाम्पल माझं सेल किती आहे? व्हॅल्यूवर जाऊ नका तुम्ही, क्वांटिटी वाईज बघा. व्हॅल्यू कसं आहे, आता आपण मॅथमॅटिकली व्हॅल्यू काढलेली नाहीये, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय व्हॅल्यू. यस, आता फॉर एक्झाम्पल इथं किती आहे? हे 50 युनिट आहे समजा, बरोबर. 50 युनिट विकले मी कितीला? 800 ला. आता फॉर एक्झाम्पल इथं मी काय करत होतो, आता फॉर एक्झाम्पल हा इथं जीपी किती होतोय माझा? 200 होतोय. तर हा जीपी माझा रॉंग आहे. रॉंग का आहे? कारण की इथं जे हे खर्च बुक केलंय ना मी, हा किती युनिटचा आहे माझा? 60 युनिटचा. परचे हा ओपनिंग 10 होते, 50 मी खरेदी केले. टोटल हा खर्च कितीचा आहे? हा 100 आणि हा 500. टोटल 60 युनिटचा खर्च आहे माझा. पण या 60 युनिट मधले मी किती युनिट विकलेत? 50 विकलेत. मग जेवढे सेल केले त्याचेच खर्च बुक करायला पाहिजे ना मी. मॅच होणार नाही. मग माझे जेवढे युनिट उरलेत त्याला काय म्हणतो आपण? क्लोजिंग स्टॉक. मग त्याचा खर्च मला काढावा लागेल. इथं खर्च माझं किती होतोय? 60 युनिटचं बुक होतोय. पण असं चालतं का? नाही चालत. जेवढे युनिट विकलेत मी त्याचाच खर्च बुक व्हायला पाहिजे. मग ह्याला काय आपण ऍडजस्टमेंट एंट्री पास करून काय करतो? ह्याला क्रेडिट करतो. हा जो खर्च झालेला आहे ना माझा 10 युनिटचा, तो मला कमी करावा लागेल. कारण तो मी बुक करू शकतो का ह्या इयर मध्ये? नाही. तो पुढे जाऊन पुढच्या वर्षी जाऊन माझा सेल होणार आहे तो. त्याच्यामुळे आपण काय करतो? क्लोजिंग स्टॉक दाखवतो. हे तुम्ही युट्यूबवर शोधलं, कोणत्याही फॅक्टरीकडे गेलं समजा, तर मला नाही वाटत की तुम्हाला भेटेल. तुम्ही ट्राय करा एकदा, तुम्हाला असं लॉजिक कुठं समजेल का. आलं का लक्षामध्ये? आता हे मी तुम्हाला एवढं डीप मध्ये व्यवस्थित का सांगतोय? कारण की ह्याच्यावरती ऑलरेडी मी प्रॅक्टिकली पण काम केलेलं आहे आणि ऑलरेडी करतो. येस, आणि आपल्याला लॉजिकली शिकल्या गोष्टी तर कायमच्या लक्षात राहील. आलं लक्षात? जर तुम्हाला क्लोजिंग स्टॉक काय हेच माहित नसेल, मग तुम्ही इन्व्हेंटरी चॅप्टर शिकून काय उपयोग आहे तुमचा? हे तुम्हाला समजलं की पुढे तुम्हाला ऑटोमॅटिक मजा येईल की क्लोजिंग स्टॉक व्हॅल्युएशन का करायचं आपल्याला. आलं लक्षात? मग इथं काय, हा माझा रॉंग आहे, 200 रुपये आला. मग मी काय करतो आता,
आता मला करेक्ट प्रॉफिट काढायचं आहे. हा रॉंग रॉंग कशामुळे आहे समजतंय का मला? समजतंय ना? आहे थोडस, पण खूप महत्वाचं आहे. तर चांगल्या गोष्टी शिकायचं म्हणल्यावर थोडीशी तकलीफ होणार आहे, बरोबर? हा, आता ह्याच्यामध्ये कसं, आता मला काय करायचंय, एक एक्झाम्पल काढतो मी. आता माझ्याकडे किती युनिट राहिलेत? 10 युनिट राहिलेत, बरोबर? टोटल 60 युनिट परचेस केले मी, त्याच्यातले सेल 50 केले. किती राहिले माझ्याकडे? 10. ह्यालाच काय म्हणतो आपण? क्लोजिंग स्टॉक. ह्याची व्हॅल्यू काढायची मला. तर आपण काय करू, समजा परचेस करताना आपल्याला माहिती आहे त्याची कॉस्ट किती होती, एका युनिटची किती होते? 10 रुपये. मग ह्याला मी काय करतो, इंटू 10. तर ह्याची व्हॅल्यू किती आली माझी? 100. मग हे 100 काय करतो आपण इथे क्लोजिंग स्टॉक मध्ये दाखवतो. हा, आता आपण बघू जीपी किती येतो, बरोबर? 800 आणि हे 100 किती झाले? 900. इथं 900. जीपी किती आला माझा? बरोबर? ह्यालाच काय म्हणतो आपण? करेक्ट जीपी. क्लोजिंग स्टॉक कशामुळे आपण व्हॅल्युएशन करणार आहे, किंवा क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला का येतो आपण ट्रेडिंग अकाउंट, हे तुम्हाला समजलं का? आलं लक्षात? मग ह्याचं व्हॅल्युएशन आपल्याला शिकायचं की हे कसं व्हॅल्यू काढायची याची. हे जे क्वांटिटी मध्ये खेळत होतो ना आता मी, तेच आपल्याला व्हॅल्युएशन मध्ये खेळायचंय. आलं लक्षात? नाही, 100% सेल झाला असेल तर मग प्रश्नच येणार नाही ना क्लोजिंग स्टॉकचा. मग ही 600ला 600 आपण बुक करायचं खर्च आपलं. नाही, आता माझा बिझनेस आहे, बरोबर आहे, तर माझ्याकडे रेकॉर्ड असतो ना. मी 100 क्वांटिटी खरेदी केली ह्या वर्षी, त्याच्यातल्या किती विकल्या मी 31 मार्च पर्यंत, 1 एप्रिल टू 31 मार्च. जर मी 100% विकला असेल तर माझं क्लोजिंग स्टॉकचा प्रश्न येणार आहे का? नाही. पण माझ्याकडे दिसते, माझ्याकडे रेकॉर्ड असतो सगळा, मी बिझनेसमॅन आहे. 100 क्वांटिटी खरेदी केल्या मी वर्षभरामध्ये, त्याच्यातल्या मी 100 मधल्या 90 विकून टाकल्यात. मग माझ्याकडे माझ्या फॅक्टरीमध्ये 100 क्वांटिटी दिसत आहेत ना मला. परचेस केलेला मग स्टॉक पडून असेल ना माझ्या गोडाऊन मध्ये, मग त्याचं मला क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन दाखवावं लागेल. असं कळतं आपल्याला क्लोजिंग स्टॉक. हे तुम्हाला पुस्तकामध्ये कुठे नाही सापडणार. लॉजिक आलं लक्षात? मग काय होणार, आता सेकंड इयर मध्ये दाखवतो. असं समजा हा फर्स्ट इयर होता, सेकंड इयर, हा ओपनिंग स्टॉक इथे आला 10 क्वांटिटीचे 100 रुपये इथे आले. फॉर एक्झाम्पल हे 10च्या 10 क्वांटिटी आपण विकून टाकले. हा क्लोजिंग होता ना, हा ओपनिंग इथे आला दुसऱ्या वर्षी ट्रेडिंग अकाउंट मध्ये. यस, हे तर माहित आहे सगळ्यांना. हे 100 आलं, बरोबर? ह्या वर्षी असं अज्युम करा की मी काही परचेसच केलं नाही, बरोबर? 100 माझ्या 10 क्वांटिटी पडून आहेत सेकंड इयर मध्ये, मग त्या 10 क्वांटिटी मी 150 रुपयाला विकले. मग इथं क्लोजिंग स्टॉक येईल का माझा? 0 येईल, कारण की माझ्याकडे स्टॉकच नाही ना. आलं लक्षात हे कसं चालतं स्टॉकचं व्हॅल्युएशन? येते मला लक्षात? ह्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्युएशन करावं लागतं. म्हणजे इथं काय होईल, जर मी इथं क्लोजिंग स्टॉक हा काढलाच नसता इथे, तर मग इथे 150 मी बुक केला असता, ह्याच्यासमोर मला खर्च कुठून बुक करणार? मग मी खर्च बुक करावा लागेल मला त्या वर्षामध्ये. त्याच्यामुळे आपण स्टॉकचं व्हॅल्युएशन करतो. आलं लक्षात? ट्रेडिंग अकाउंट मध्ये का क्लोजिंग स्टॉक नसतो, आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये, किंवा व्हॅल्युएशन का करायचं आपल्याला क्लोजिंग स्टॉकचं, हे ह्याच्यासाठी. तुम्ही ट्राय करा, आणि तुमचे कोणी सिनियर जरी असेल, समजा फ्रेंड असेल, कुणी असेल, त्यांना विचारायचं की आपण तिथेच काय घेतो क्लोजिंग स्टॉक आणि कशामुळे घेतो. तर तुम्हाला मग समजेल की आपण का शिकतो ही गोष्ट. कारण की ही ह्याची एंट्री पास करतो ना आपण क्लोजिंग स्टॉकची. ऍडजस्टेड ट्रायल बॅलन्स, बॅलन्स शीट मध्ये त्याचा इम्पॅक्ट येऊन जातो. तो एक लेजर झाला आपला. आलं लक्षात? म्हणजे ट्रायल बॅलन्स तुम्ही जो बघता त्याच्यामध्ये एंट्री केलेली आहे का आपण क्लोजिंग स्टॉकची? नाही केलेली, पण तेच आपल्याला एंट्री करतो आपण. कशी एंट्री करतो? स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. मग ह्या लेजर क्रिएट झाला ना असं. मग तो काय होतो नेक्स्ट इयरला, तो क्लोजिंग स्टॉक इकडे ओपनिंगला येऊन जातो लेजर. असं आलं लक्षात? बऱ्याच गोष्टी असतात एकदम, तेवढं पण डीप मध्ये गेले की तुमचं डोकं हे होईल समजा. पण बेसिकली तुम्हाला अंडरस्टँडिंग असायला पाहिजे आपण का करायचं आपल्याला. यस, समझ में आया सभी को? आलं लक्षात? हे समजणं तुम्हाला महत्वाचं होतं पहिले. काय डाऊट? जायचं पुढे. आता आपल्याला काय बघायचं, टाइप्स ऑफ इन्व्हेंटरी. म्हणजे हा जो स्टॉक आहे आपला, ह्याच्यामध्ये किती प्रकार असतात आपल्याला?
किती प्रकारचे इन्व्हेंटरीज असतात आपल्याकडे हे बघायचं आपल्याला. यस. मग याच्यामध्ये काय दिलं याने, एक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असू शकते. यस. नाही लिहिलं तरी चालतंय, हे सगळं आपल्याकडे आहे समरी. त्याच्यामुळे काय समजण्यामध्ये वेळ झाला, घरी जाऊन प्रॅक्टिस करायची थोडीशी, पण एकदा लॉजिक समजून घेतलं ते महत्वाचं आहे. बरोबर. कारण की एक्झाम मध्ये तुम्हाला काय येणार आहे, लॉजिकली तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर फास्ट कॅल्क्युलेशन होणार आहे तुमचं. यस. तर टाइप्स ऑफ इन्व्हेंटरी मध्ये किती आहेत, 2. म्हणजे त्या कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यू केलं त्यांनी, एक मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न आणि एक ट्रेडिंग कन्सर्न. मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न काय असतं, फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स आहे, यांचं काय बिझनेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कार आहे. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल मी ज्या शॉप म्हणजे दुकानावरून कार खरेदी केली, मी टाटाकडून खरेदी केली का डायरेक्ट, नाही, मी कुणाकडून केली, ट्रेडर कडून. तो ट्रेडर काय करतो, गुड्स घेतो आणि विकतो, त्याला काय म्हणतो आपण, ट्रेडर म्हणतो. बरोबर. मग टाटाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इन्व्हेंटरी वेगळी असते आणि ट्रेडरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इन्व्हेंटरी वेगळी असते. ते आपल्याला बायफर्गेशन बघायचं. यस. तर टाटासाठी काय काय असू शकतं, रॉ मटेरियल. रॉ मटेरियल म्हणजे काय, स्टील लागत असेल टाटा मोटर्स बनवण्यासाठी, तो स्टील त्यांच्यासाठी काय झालं, रॉ मटेरियल. त्याच्यानंतर काय आहे, वर्क इन प्रोग्रेस. काय असतं, दिसतंय ना सगळं ना, हा ठीक आहे, मी सांगतो. नंतर काय, फिनिश गुड्स. जनरली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी हे स्टॉक असतं. पुढे की मग स्टोअर अँड स्पेअर पार्ट, म्हणजे काही छोटे मोठे ऍक्सेसरीज वगैरे असू शकतात जे गाडीमध्ये लावायला लागतात आपल्याला. बरोबर. म्हणजे ऍक्सेसरीज काही पण असू शकतात वेगवेगळ्या बिझनेस होईल, ते पण त्यांच्यासाठी काय स्टॉक आहे मॅन्युफॅक्चरिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. बरोबर. आता हा कोण आहे, टाटा. बरोबर. ह्याच्यासाठी रॉ मटेरियल काय, स्टील. एक मेजर काय, स्टील आहे. बरोबर. या स्टील मधून काय करतो तो, आता फॉर एक्झाम्पल हा स्टील आहे. बरोबर. हा स्टील आहे. त्याच्यानंतर ह्याला काय म्हणतो आपण, रॉ मटेरियल. त्याच्यानंतर काय येतं, WIP. WIP म्हणजे काय, वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल ही गाडी बनली. बरोबर. पण ही कम्प्लीट आहे का गाडी, हा, ही कम्प्लीट नाही आहे. फॉर एक्झाम्पल ह्याच्यात 60% काम झाले, त्याला काय म्हणतो आपण, वर्क इन प्रोग्रेस. त्याच्यानंतर काय असतं, फिनिश गुड्स. सांगतो ना. नंतर काय असतं, फिनिश गुड्स, जे डायरेक्ट रेडी आहेत गाड्या, त्यांना आपण सेल करू शकतो. बरोबर. त्याला काय म्हणतो, फिनिश गुड. बरोबर. मग हा WIP कसा, म्हणजे हा रॉ मटेरियल. फॉर एक्झाम्पल क्वांटिटी मध्ये घेतो मी. यस. फॉर एक्झाम्पल इथं 100 टन स्टील आहे त्यांच्याकडे. बरोबर. बरोबर. 100 मधून त्यांनी काय केलं, रॉ मटेरियल किती आहे त्याच्याकडे आता, 100 टन. दिसतंय बाळा, लक्ष देतोय का तो, समजतंय ना. रॉ मटेरियल किती आहे, 100 टन. त्याच्यातलं काय केलं त्याने, 50 टन वर काम चालू आहे. बरोबर. तर मग आपण काय करतो, ज्यावेळेस स्टॉक, आता मला सांगायचं माझ्याकडे स्टॉक किती आहे, तर मी काय म्हणणार, रॉ मटेरियल आहे माझ्याकडे आणि एक WIP आहे. रॉ मटेरियल किती आहे माझ्याकडे, 50 टन, आणि WIP किती आहे, 50 टन. असं बायफर्गेशन करतो आपण स्टॉकचं. म्हणजे आता रॉ मटेरियल, तो रॉ मटेरियल राहिलाय का माझा, नाही, तो WIP झालाय, त्याच्यावरती काम चालू आहे. पण जो फॅक्टरीमध्ये पडून आहे माझा स्टॉक, त्याला काय म्हणतो आपण, रॉ मटेरियल, ओरिजिनल फॉर्म मध्ये. बरोबर. रॉ मटेरियल आहे. रॉ मटेरियलवर काम चालू झालं की ते आपण काय करतो, रॉ मटेरियल मधून बाहेर काढतो, त्याला WIP म्हणतो. WIP मधून जर फायनल काम झालं तर WIP कमी होतो, फिनिश गुड्स तयार होतो. आलं लक्षात, समजतंय. मग ह्या तिन्हीचं आपल्याला काय करायचंय, व्हॅल्युएशन करायचं. मग ते कसं करायचं व्हॅल्युएशन, हे आपल्याला मेथड दिलेले. आलं लक्षात. काय असतं इन्व्हेंटरी मध्ये, काय काय येतं जनरली, नाही, त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला ह्याच्या वाईज करावं लागतं, स्टॉक वाईज. रॉ मटेरियल असेल तर रॉ मटेरियलची व्हॅल्यू काढायची, WIP असेल तर WIP ची व्हॅल्यू काढायची, आणि फिनिश गुड्स असेल तर फिनिश गुड. प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. रॉ मटेरियल साठी मला एक्स्ट्रा खर्च काही लागतोय का, नाही लागत.
पण फिनिश गुड बनवण्यासाठी मला कन्व्हर्जन कॉस्ट लागते. कन्व्हर्जन कॉस्ट म्हणजे काय, त्याच्यावर लेबर खर्च आला असेल, लेबर वगैरे, इलेक्ट्रिसिटी आला असेल, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस जो असतो ना आपला, त्यालाच आपण काय म्हणतो, कन्व्हर्जन कॉस्ट एक प्रकारे. मग त्याच्यामुळे काय होतं, व्हॅल्युएशन चेंज होतं. जर माझ्याकडे रॉ मटेरियल असेल तर माझी खर्च किती आहे, फक्त प्युअरली रॉ मटेरियल परचेस कॉस्ट आहे. मग फिनिश गुडची मी तेवढीच कॉस्ट दाखवू शकतो का, नाही दाखवू शकत, कारण की रॉ मटेरियलची कॉस्ट प्लस त्याच्यामध्ये कन्व्हर्जन कॉस्ट आली माझी, त्याच्यानंतर माझी फिनिश गुड. थोडंसं कन्फ्युजन होत असेल कुणाला, पण कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. फिनिश कॉस्ट मध्ये फिनिश गुड जेव्हा आहे ते सगळे कॉस्ट आहेत, raw material, हा. copy board. येस येस, आलं लक्षात. एवढं डीप मध्ये नाही समजलं तरी असं काही हे नाहीये, असं कोणी विचारणार नाही, तुम्ही इन्स्टिट्यूट मध्ये एवढं कॉम्प्लिकेटेड नाही विचारणार, पण तुम्हाला माइंड मध्ये कळावं लॉजिकली माहित असं म्हणून मी सांगितलं. येस, याच्यामध्ये टाइम थोडा जातो एक्स्ट्रा, पण ते मलाच तशी सवय आहे त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा तुम्हाला सांगतो. येस, स्पेअर पार्ट असू शकतात काही, नंतर मग पॅकिंग मटेरियल असू शकतात काही, बरोबर. फॉर एक्झाम्पल पॅकिंग मटेरियल घेतलं त्याने, आता फॉर एक्झाम्पल टाटाला कार बनवायच्यात, मग पॅकिंगसाठी बरेच मटेरियल लागतं त्याला. मग मटेरियल त्याने फॉर एक्झाम्पल 100 घेतलं, त्याच्यातलं 50च यूज झालं, मग 50 क्लोजिंग स्टॉक मध्ये दाखवावं लागेल आपल्याला, त्याचं पण व्हॅल्युएशन करावं लागेल. असं ह्याला म्हणतो आपण क्लोजिंग स्टॉक किंवा इन्व्हेंटरी. मग हे एवढ्या प्रकारचं आपलं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये असू शकतात स्टॉक. येस, पण मेजर कोणते आहेत आपले, रॉ मटेरियल, WIP आणि फिनिश गुड्स, हेच आपले प्रायमरी इम्पॉर्टंट आहेत. आलं. त्याच्यानंतर ट्रेडिंग कन्सर्न असेल तर त्याच्यासाठी काय, फिनिश गुड्स आहे फक्त. तो काय करतो, गाडी घेतो आणि विकतो. मग त्याच्यासाठी काय कॉम्प्लिकेटेड आहे का, नाही. त्याच्यासाठी काय, आता आपण, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, 10 क्वांटिटी 60 क्वांटिटी खरेदी केल्या, त्याच्यातल्या 50 विकल्या, राहिल्यात किती स्टॉक मध्ये, 10. सरळ सरळ व्हॅल्युएशन काढून टाकायचं, जे कॉस्ट आहे ते, त्यालाच काय म्हणतात, क्लोजिंग स्टॉक किंवा इन्व्हेंटरी. येस, आलं लक्षात. मग हे व्हॅल्युएशन आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. म्हणजे कार कंपनी राहते त्यांच्याकडे पण काही ऍक्सेसरीज राहते, हा. ज्याचा वापर करतो ते हो, स्टॉक स्टॉक मध्ये, हो, स्टॉक मध्ये काय राहील, कारण की त्यांनी समजा ऍक्सेसरीज खरेदी केल्या, 100 गाड्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खरेदी केल्या ऍक्सेसरीज, पण गाड्या विकल्यात किती आता, 50. मग 50च्या अगेन 100 गाडीचा खर्च बुक करायला जमेल का, मग 50 गाड्याचं मला ते ऍक्सेसरीज क्लोजिंग स्टॉक मध्ये दाखवावं लागतं का, कारण माझं प्रॉफिटेबिलिटी मॅचच नाही होणार ना. तुम्ही सेल बुक करताय 50 गाड्याचं आणि खर्च बुक करताय 100 गाड्याचा, असं चालणार आहे का, नाही. ह्यालाच काय म्हणतो आपण, मॅचिंग कन्सेप्ट अकाउंटिंग मध्ये. जेवढं सेल केलंय आपण त्याच्या सेलच्या अगेन्स्ट खर्च बुक व्हायला पाहिजे. आलं लक्षात. टाइप्स ऑफ इन्व्हेंटरी आलं लक्षामध्ये, मॅन्युफॅक्चरिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर काय मेथड आहेत आपल्या, मेथड ऑफ डिटरमाइनिंग कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी. जे मी क्लोजिंग स्टॉकला इंटू मल्टिप्लाय करून मी व्हॅल्यू काढत होतो, आता 10 क्वांटिटी इंटू 10 कॉस्ट, मग ही व्हॅल्यू किती आली, ती 100. मग ती 100 व्हॅल्यू काढायच्या वेगवेगळ्या मेथड्स असतात, बरोबर. मी तुम्हाला समजण्यासाठी ती एक सिंपल मेथड सांगितली, कॉस्ट मल्टिप्लाय करून व्हॅल्यू काढलेली, पण ती एकच मेथड आहे का आपल्याकडे, नाही. अशा वेगवेगळ्या मेथड आहेत आपल्याकडे. तर त्या कोणकोणत्या मेथड आहेत, काढू शकतो, पण एक्झाम मध्ये तुम्हाला काय इन्स्टिट्यूट सांगणार ना कोणती मेथड वापरायची. इन्स्टिट्यूट नाही म्हणणार ऍज पर युअर चॉईस काढा व्हॅल्युएशन क्लोजिंग स्टॉक, असं लाड चालतं का इन्स्टिट्यूट कडे, नाही चालत. इन्स्टिट्यूट जे सांगतं तेच आपल्याला करावं लागेल. पुढे काय टेक्निक बघायचे आहेत आपल्याला. येस, मग हे टेक्निक 2 प्रकारचे आहेत, जसं की हिस्टोरिकल कॉस्ट आणि एक नॉन हिस्टोरिकल. ह्याच्यावरून काय समजतं का तुम्हाला, हिस्टोरिकल कॉस्ट. हिस्टोरिकल म्हणजे ट्रेडिशनल जे आधीपासून चालत होतं ते, अजून जे मॉडर्न आहे. हा, पण व्हॅल्युएशन मध्ये काय आपलं, फॉर एक्झाम्पल मी ऑलरेडी परचेस केलेलं आहे, परचेस करताना माझ्याकडे कॉस्ट मी खर्च केलेली आहे, ती कॉस्ट मी यूज करून क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करतोय, जी ऑलरेडी मी खर्च केलेली आहे, जी माझी हिस्ट्री आहे, त्याला काय म्हणतो आपण, हिस्टोरिकल टेक्निक म्हणतो. आलं लक्षात. म्हणजे आता मी काय केलं होतं, क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू करताना जी माझी परचेसची कॉस्ट होती 10 रुपये, ती मी मल्टिप्लाय करून काढली, ती व्हॅल्यू कुठून आली माझ्याकडे, माझा जो इतिहास आहे, मागचा जो मी परचेस केलं, ती माझी हिस्ट्री आहे, ती कॉस्ट मी यूज करून व्हॅल्युएशन करतो, त्यालाच काय म्हणतात, हिस्टोरिकल कॉस्ट. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे त्याला हिस्टोरिकल कॉस्ट म्हणतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या काय आहे, त्याच्यामध्ये मेथड आहेत. आता त्याच्यामध्ये परत हिस्टोरिकल कॉस्ट म्हणजे एवढं तर समजलं की कॉस्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला व्हॅल्युएशन करायचंय, एवढं समजलं.
मग त्याच्यामध्ये आणखी मेथड आहे. यस, त्याच्यामध्ये काय इन्व्हेंटरी बरं आहे पैकी मोठं आहे. एवढा पण मोठा नाही पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय त्याच्यामुळे मोठा वाटेल चॅप्टर. यस, नाही नाही एवढं मोठं नाही, मेथड आहे. पण हे तुम्हाला आताच नाही, तुम्ही CA फायनल पर्यंत गेला तरी हा चॅप्टर तुमचा सोडणार नाही तुम्हाला. CA फायनलला पण आहे आणि CA झाल्यानंतर पण हे तुम्हाला अप्लाय करायचं रिअल लाईफ मध्ये. आलं लक्षामध्ये? आणि वाटतं तेवढं इझी पण नाहीये. लॉजिकली समजून घेतलं माझ्याकडून तरच तुम्हाला समजेल. नाहीतर तुम्ही किती रिसर्च करा, कोणत्या युट्यूबवरती शोधा, बघा तुम्हाला भेटतं का हे जे मी सांगतोय ते. भेटलं तर मला फॉरवर्ड करा. यस, म्हणजे मला पण आणखी काहीतरी नवीन शिकायला भेटेल. त्याच्यामध्ये काय नॉट ऑर्डिनरी इंटरचेंजेबल, त्याच्यामध्ये काय म्हणतंय त्याचीच ही पुढची मेथड आहे. बरोबर, हे नाव आहे आणि ही मेथड आहे स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड. तर हिस्टोरिकल कॉस्ट मध्ये कोणती मेथड आहे पहिली? स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड. आता ही काय आहे? आता फॉर एक्झाम्पल माझं बॉटलचं बिझनेस आहे, बरोबर, माझ्याकडे 10 बॉटल आहेत. यस, आलं लक्षामध्ये? ऑर्डिनरी, एक मिनिट, म्हणजे फॉर एक्झाम्पल दुसरं घेतो मी. यस, फॉर एक्झाम्पल माझा असा ट्रेडिंगचा बिझनेस आहे की त्याच्यामध्ये मला काय की माझे वेगवेगळे प्रोडक्ट विकतोय मी. यस, वेगवेगळे प्रोडक्ट विकतोय मी. मला प्रत्येक प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल माझा हा, फॉर एक्झाम्पल काय घेतो मी, डीमार्ट घेऊ आपण किंवा रिलायन्स मॉल घेऊ. बरोबर, मग रिलायन्स मॉलमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट आहेत आणि प्रत्येक प्रोडक्टची कॉस्ट तर माहिती आहे कुणाला? रिलायन्सवाल्यांना. मग माझं मी फॉर एक्झाम्पल मी शर्ट घेतलं तिथून, तर शर्टची ऑलरेडी मला कॉस्ट माहिती आहे. मग ती मी डायरेक्ट अप्लाय करून क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन काढू शकतो. तिथे एक टीव्ही आहे माझी, टीव्हीची कॉस्ट ऑलरेडी माहिती आहे मला. हे आयडेंटिफायबल आहेत माझ्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट. मग असं आयडेंटिफाय करून मी व्हॅल्युएशन करू शकतो. त्यालाच काय म्हणतो आपण? स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड. आलं लक्षामध्ये? हा, प्राइस डिटरमाइन आहे आणि माझ्याकडे आहे रेकॉर्ड ऑलरेडी. मग मी असं शोधून गोष्टी, आता फॉर एक्झाम्पल मी रिलायन्स मॉलमध्ये गेलो 31 मार्चला, तर माझ्याकडे 5 टीव्या दिसतात माझ्याकडे. एक काय दिसतंय, ड्रेस दिसतोय, शर्ट दिसतोय. मग मला आयडेंटिफाय होते स्पेसिफिकली, त्याची कॉस्ट पण माहिती आहे मला. मग त्याचं इझिली मी व्हॅल्युएशन करू शकतो. त्यालाच काय म्हणतात? स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड. आलं लक्षामध्ये? म्हणजे नावामध्ये पण लॉजिक आहे. त्याच्यासाठी म्हटलं नाव डेव्हलप होते म्हणजे त्याच्या पाठीमागे पण लॉजिक असतो की नाव असं का डेव्हलप होते. हिस्टोरिकल कॉस्ट का डेव्हलप झालं? कारण की कॉस्ट आहे आपल्याकडे. आता इथं स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन का म्हणते ते? स्पेसिफिक आहे आपल्याकडे, आयडेंटिफाय करू शकतो आपण, त्याचं व्हॅल्युएशन करू शकतो. त्याला काय म्हणतो? स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड. यस, मग नंतर काय? ऑर्डिनरी इंटरचेंजेबल. यस, ह्याच्यामध्ये 3 मेथड आहेत. एक आहे फिफो, एक आहे लिफो आणि एक आहे वेटेड ॲव्हरेज. यस, तर फिफो म्हणजे काय? आता फर्स्ट इन फर्स्ट आउट. यस, आता ह्या केसमध्ये काय व्हायले, आता स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मध्ये काय होतं, वेगवेगळे प्रोडक्ट होते, आयडेंटिफाय करू शकत होतो आपण. बरोबर, पण इथं काय व्हायले, फॉर मला हा फक्त बॉटल विकण्याचा बिझनेस आहे माझा. बॉटल दिसते सगळ्यांना? दिसतच नाही. माऊस, माऊस दिसतोय? माऊसचा बिझनेस आहे माझा. बरोबर, मी काय करतो, माऊस खरेदी करतो, माझ्या फॅक्टरीमध्ये आणून ठेवतो. माऊस खरेदी करतो, आणून ठेवतो. सेल आला तर विकून टाकतो, सेल आला की विकून टाकतो. बरोबर, मग ह्याच्यामध्ये काय व्हायलं माझं, असं मी आयडेंटिफाय करू शकतो का की माझं कोणता माऊस आता आहे, कोणता विकला मी, काल घेतलेला विकला का आज घेतलेला विकला, असं आयडेंटिफाय करू शकतो? जनरली नाही करता येत. कारण की काय होतं, याच्यामध्ये इंटरचेंजेबल आहे ते. आलं? रिलायन्स मध्ये काय होतं, वेगवेगळे प्रोडक्ट होते, पण इथं काय माझं इंटरचेंजेबल प्रोडक्ट आहेत माझ्याकडे. मग ह्या केसमध्ये काय करतो आपण? फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये काय करतो, 100 आलेले आहेत माझ्याकडे, रेकॉर्ड तर असतो माझ्याकडे परचेसचा. मग ज्यावेळेस मी विकतो, फॉर एक्झाम्पल 100 क्वांटिटी खरेदी केली मी, त्याच्यातल्या 50 विकल्या, माझ्याकडे क्लोजिंग स्टॉकमध्ये किती आहेत? 50. पण ह्या 100 मधल्या 50 कोणत्या उरल्या हे कसं कळणार मला? येते का मला लक्षात? नाही येणार. कारण मी जे माझ्याकडे अवेलेबल आहे दिसलं की विकून टाकलं, दिसलं की विकून टाकलं. कस्टमर म्हणलं सर हे नको मला, तो प्रोडक्ट द्या, तो काढला मी विकून टाकला.
ह्याच्यामध्ये मला आयडेंटिफाय होत नाही की मी कोणता नेमका प्रोडक्ट विकला. मग ह्याच्यामध्ये काय करतो आपण, फिफो मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे सेम प्रोडक्ट नाही राहत, वेगवेगळे प्रोडक्ट एकच प्रोडक्ट आहे पण कोणता विकला हे मला आयडेंटिफाय होत नाही. आलं. प्राइस सेम असेल, कॉस्ट पण कमी जास्त पण होऊ शकते. मागच्या महिन्यात मी फॉर एक्झाम्पल खरेदी केलं होतं 100 रुपयाला होती कॉस्ट, ह्यावेळेस मला 110 रुपयाला पडली. आता काय करायचं, मिसमॅच होईल ना माझं सगळं. मग ह्याच्यामध्ये काय करतो आपण, फर्स्ट इन मेथड कोणती आहे आपली, फिफो. फिफोचा अर्थ काय, फर्स्ट इन फर्स्ट आउट. नावामध्ये काय कळतं का, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काय अज्युम करतो की जे पहिल्यांदा आलं तेच आपण पहिल्यांदा विकलं. त्याच्यामुळे काय, फर्स्ट इन फर्स्ट आउट. हा हा. फिफो मध्ये मग 50 जे गुड्स माझ्याकडे उरलेले आहेत, 100 खरेदी केले त्याच्यातले 50 विकले, राहिले किती माझ्याकडे 50. मग हे 50 मध्ये मी काय करणार, आता मला आयडेंटिफाय करायचं. मग मी काय करतो, फर्स्ट इन फर्स्ट आउट गेले माझे. मग राहिले कोणते, लेटेस्ट वाले राहिले. क्लोजिंग स्टॉक कोणता पडलेला आहे माझ्याकडे, लास्ट लेटेस्ट जे असेल ते पडले. आलं लक्षामध्ये, फर्स्ट इन फर्स्ट आउट का म्हणतो आपल्याला, हा असं आलं लक्षात. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे हे 10 खरेदी केले मी, हे 10 खरेदी केले, इथं 50 केले, किती उरले 100 मधून 30, टोटल किती आहे 100. 100 मध्ये किती विकले मी 50. मग हे 50 कोणते विकले मी, अजून काय करतो, हे 10 गेले माझे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. हे 10 गेले माझे, हे 10 गेले, किती कम पडायले आणखी 30, ह्याच्यातले 30 विकले मी. मग हे जे 50 उरले माझे कशातले उरलेत, ह्या 50 मधले 20 उरले आणि हे 30, हे मिळून माझे क्लोजिंग स्टॉक मध्ये पडलेले असतात. फर्स्ट इन फर्स्ट आउट, फर्स्ट आले गेले, राहिले ते लेटेस्ट वाले. आलं लक्षामध्ये. हा, मग हे व्हॅल्युएशन करायचं मला. मग ही कॉस्ट मी धरणार का ह्यांची इथली, नाही. ह्या 50 ची जी कॉस्ट होती ह्याच्यातल्या 20 ची धरणार आणि ह्याच्यातल्या 30 ची धरणार. आ रहा है ध्यान में, कन्फ्युजन हो रहा है क्या कुछ, लॉजिकली समजा. हो, हे ऍज्युम करतोय आपण असं ऍज्युम करतोय किंवा एक रूल सेट करतोय आपण की मी असं ऍज्युम करतोय माझ्याकडे जे स्टॉक पडलेलं आहे ते मी, जे लास्टचा स्टॉक पडलेला आहे मी, त्याची जी कॉस्ट होती माझी त्याने व्हॅल्युएशन करणार. आलं लक्षामध्ये. येस. हा, ही झाली आपलं. हा, मग ह्या केसमध्ये कसं होणार आहे, उलट होणार आहे. ह्या केसमध्ये काय होणार आहे, 50 उरलेत माझे, हे 10 मधले हे 10 उरलेत असं समजू, हे 10 उरलेत, ह्या 50 मधले किती 30, टोटल 50 माझं मॅच झालं. आणि हे जे राहिले समजा माझे लेटेस्ट वाले, ह्याच्यातले मी विकले 50. माझ्याकडे जे स्टॉक मध्ये पडून आहे ते कोणते पडून आहेत, पहिले वाले. कारण की मी मेथड कोणती वापरतोय, लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. मग लास्टचे फर्स्ट आउट झाले, मग उरले कोणते, सुरुवातीला खरेदी केलेले. फर्स्ट इन फर्स्ट आउट मध्ये काय झालं की पहिल्यांदा मी खरेदी केलेले विकले, मग राहिले कोणते, लेटेस्ट वाले. असं लॉजिक आहे त्याच्यावर. येत आहे लक्षात. मार्च मध्ये आम्ही नवीन स्टॉक आणला, हो, मार्चच विकले, हा, लिफो मध्ये. हा, लिफो मध्ये मग जे पहिले खरेदी केले त्याच्या कॉस्ट मी व्हॅल्यू काढणार. हे सगळे एक्झाम्पल आहेत पुढे तुम्हाला लक्षात येईल. पण आता जर तुम्हाला ह्या लेक्चर मध्ये जर कन्सेप्च्युअली समजलं तर प्रॉब्लेम तुम्ही असं इझिली सॉल्व्ह करता. का, कारण तुमच्या माइंडला माहित आहे की आपण का करतोय. जर तुम्हाला हेच कळलं नाही की आपण का करतो व्हॅल्युएशन, तर मग काय मतलब नाही ना. मग तुम्हाला रट्टा मारावा लागेल. रट्टा मारून कायमच्या गोष्टी आपल्या माइंड मध्ये नाही राहत. लॉजिकली समजून घेतलं तर लक्षात राहते गोष्ट. येस, येते लक्षात. काय डाऊट. तुझं नाव काय, सिद्धार्थ. तुझं हर्ष, अथर्व. सिद्धार्थ, हर्ष, अथर्व, सिद्धांत. येते लक्षात आपण हा चॅप्टर का शिकतोय. नंतर एक काय असतो, वेटेड ॲव्हरेज. आता वेटेड ॲव्हरेज काय असतं, ॲव्हरेज काढायचं माहित असेल तुम्हाला. मग एक जे आपलं परचेस झालेलं होतं सगळ्यांचं ॲव्हरेज करून कॉस्ट काढून टाकायचे, त्याला क्लोजिंग स्टॉकला मल्टिप्लाय करून टाकायचं, झालं आपलं व्हॅल्युएशन. मग हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. जसं पुढं प्रत्येक मेथडवरती एक एक दोन दोन एक्झाम्पल आपले आहेत. यस. त्याच्यानंतर काय, नॉन हिस्टोरिकल कॉस्ट मेथड. आता इथे लक्षात आलं असेल की आपण जे रेट काढत होतो ते कोणत्या बेसवर काढत होतो, हिस्टोरिकल. जे परचेस केलेले आपण जे खर्च केलेले
तो बेस धरूनच आपण व्हॅल्यू काढत होतो. पण ह्या केसमध्ये तसं होणार आहे का? नाही. ह्याच्यामध्ये काय म्हणते ऍडजस्टेड सेलिंग प्राइस. ह्याच्यामध्ये जनरली काय असतं सांगतो मी एक एक्झाम्पल. कॉस्ट प्लस प्रॉफिट बरोबर इज इक्वल टू सेल. बरोबर. मग मला काय करायचं आता? हा पण फॉर्म्युला बघितला असेल तुम्ही, सेल मायनस जीपी इज इक्वल टू, नाही सेल मधून कॉस्ट आली ना आपले. येस. मग फॉर एक्झाम्पल असं धरू, माझ्याकडे 10 क्वांटिटी राहिल्यात बरोबर. त्या 10 क्वांटिटीची माझी व्हॅल्यू किती आहे? एका क्वांटिटीची 100 रुपये बरोबर. आणि माझा जीपी रेशो आहे समजा 10%. 10% म्हणजे किती आलं अमाऊंट? 10. मग ह्याची कॉस्ट किती झाली माझ्याकडे? 90. म्हणजे 90 ने मी मल्टिप्लाय करणार माझ्या क्लोजिंग स्टॉकला आणि त्याची क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू काढणार. फॉर एक्झाम्पल किती युनिट आहेत माझ्याकडे? 10 बरोबर. एका युनिटची सेलिंग प्राइस किती आहे? 100. त्याच्यावरती जीपी किती आहे माझा? 10 रुपये ग्रॉस प्रॉफिट बरोबर. ते मायनस केलं तर माझ्याकडे काय येऊन जाईल? कॉस्ट आली माझ्याकडे. त्या कॉस्टने जर मी क्लोजिंग स्टॉकला हे केलं मल्टिप्लाय केलं तर माझी व्हॅल्यू येऊन जाईल त्या कॉस्टची बरोबर. किती येईल? असं व्हॅल्युएशन कर. ह्याच्यामध्ये काय करतोय आपण? कॉस्ट काढतोय आपण कसं? जीपी कन्सिडर करून. आलं लक्षामध्ये? त्याला काय म्हणतो आपण? ऍडजस्टेड. हा ते सगळं आपल्याला पुढे एक्झाम्पल मध्ये समजेल, पण तुम्हाला कळायला पाहिजे की ह्याच्यामध्ये काय आहे. त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सांगतो. हे काय म्हणते? ऍडजस्टेड सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइसला आपण ऍडजस्ट केलं जीपीनं, नंतर जी कॉस्ट आली त्याला मल्टिप्लाय करून क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू काढली आपण. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतात? ऍडजस्टेड सेलिंग प्राइस. आपण डायरेक्ट कॉस्ट घेतली का? नाही. सेल प्राइसच्या बेसिसवरती आपण कॉस्ट काढली. हा सेलच्या बेसिसवरती आपण काढलं याच्या व्हॅल्यू. हा हा असं. किंवा मला माहितच नाही माझी कॉस्टच आयडेंटिफाय होत नाहीये, मग मी काय करू? आता आता हा कॅल्क्युलेटर आहे माझ्याकडे, हा विकतोय मी आज, पण मला माहितच नाही आता, म्हणजे माहित नाही इन द सेन्स मला कॅल्क्युलेट करता येत नाही याची कॉस्ट. मग मार्केटमध्ये मला माहित आहे याची मार्केट व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल 100 रुपये, आणि मला हे पण माहित आहे की मार्केटमध्ये याचा जीपी रेशो किती आहे? 10%. मग त्या हिशोबाने मी ऍडजस्ट सेलिंग प्राइस करून कॉस्ट काढून माझं व्हॅल्युएशन करतोय. त्यालाच काय म्हणतो आपण? ऍडजस्टेड सेलिंग प्राइस मेथड. आलं लक्षामध्ये? नंतर काय? आता हे झालं मेथड आपल्या कॅल्क्युलेशन करण्याचे बरोबर. कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करून काढल्या सगळ्यांचे बरोबर. मग आता कसं आहे? आपल्याला व्हॅल्युएशन करायचंय. व्हॅल्युएशन करताना एक रूल आहे आपलं. यस. स्टॉक फॉर एक्झाम्पल हा स्टॉक आहे माझा बरोबर. हे आपण मेथड यूज करून काय केलं? मी त्याची व्हॅल्यू काढली. आता फॉर एक्झाम्पल एकच स्टॉक आहे माझ्याकडे असं समजा. यस. हा एक स्टॉक आहे माझ्याकडे. ह्या स्टॉकची मी कॉस्ट काढली आपल्या मेथड यूज करून बरोबर. त्याची कॉस्ट किती आली माझी? फॉर एक्झाम्पल 100 रुपये बरोबर. आणि हा प्रोडक्ट माझ्याकडे अवेलेबल आहे बरोबर. ह्याची सेलिंग प्राइस मला समजू शकते मार्केटमध्ये कितीला विकू शकतो मी. कॉस्ट तर मी व्हॅल्यू करून काढली माझी मेथड वापरून, पण आता मला ह्याचं काय बघायचं? मार्केट प्राइस बघायची. सेलिंग प्राइस म्हणजेच मार्केट प्राइस असं ॲझ्युम करा बरोबर. फॉर एक्झाम्पल त्याची 120 रुपीज आहे बरोबर. किती आहे सेलिंग प्राइस त्या प्रोडक्टची? 120. पण हे प्रोडक्ट विकण्यासाठी मला थोडासा खर्च पण लागू शकतो. आता एक प्रोडक्ट आहे माझ्याकडे क्लोजिंग स्टॉक मध्ये पडून आहे एक, त्याला मार्केटमध्ये मी असंच विकू शकतो का? त्याच्यासाठी मला खर्च करावा लागेल. फॉर एक्झाम्पल मी एजंट अपॉइंट केला, हे प्रोडक्ट माझं विकून दे, तुला कमिशन देतो मी. फॉर एक्झाम्पल सेलिंग प्राइस किती आहे? 120 रुपये, आणि माझा खर्च समजा 10 रुपये झाला ते प्रोडक्ट विकण्यासाठी. मग ह्याची नेट प्राइस किती येईल माझी? नेट. मग हा आपला स्टॉक व्हॅल्युएशनची मेथड काय म्हणते? 110. दोन व्हॅल्यू आल्या माझ्याकडे क्लोजिंग स्टॉकच्या, एक आली कॉस्ट आणि एक काय आली माझी?
NRV, ह्यालाच काय म्हणतो आपण, हे जे नेट काढली ना मी नेट, ह्याला काय म्हणतो आपण, NRV, नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. तो प्रोडक्ट विकल्यानंतर मला किती पैसे भेटणार आहेत खर्च जाऊन डायरेक्ट त्याच्या रिलेटेड, 110 रुपये. मग ह्या प्रोडक्टची म्हणजे कॉस्ट किती आहे, 100 रुपये. आणि NRV किती आहे, 10. मग हा रूल काय म्हणतो आपला व्हॅल्युएशनचा, विचओर इज लोअर. लोअर काय आहे याच्यामध्ये माझं, 100 रुपये. मग स्टॉकचं व्हॅल्युएशन मी किती रुपयाने करणार आहे, 100 रुपये. हीच कन्सेप्ट येते आपल्याला. नाही नाही, मी कॉस्ट काढली, फक्त कॉस्ट काढून चालेल का मला, नाही चालणार. मला व्हॅल्युएशन करायचंय, मला NRV पण बघायची त्या स्टॉकची, की स्टॉक 100 रुपयाचा आहे पण मार्केटमध्ये कितीला विकतोय, 120 रुपये, ते पण मला बघावं लागेल. मग त्याच्यामध्ये जो लोअर आहे त्याच्यावरती मला मल्टिप्लाय करून व्हॅल्यू करायची स्टॉकची. असं का करतोय आपण, कन्झर्वेटिझम कन्सेप्ट ऐकले का, 11वी नाही शिकलात तुम्ही अकाउंट, 12वीला पण नाही. अच्छा, नाही कारण की मी 11वीच्या विद्यार्थ्यांना ह्या कन्सेप्ट शिकवल्या ना. हो, नाही आहे सिलेबस मध्ये, बेसिक अकाउंटिंग टर्म चॅप्टर होता, त्याच्यामध्ये आहेत त्या गोष्टी. अकाउंटिंग कन्व्हेन्शन चॅप्टर होता. ठीक आहे समजा. ठीक है, बेसिक चैप्टर में हुआ रहेगा वो. ठीक आहे, ठीक आहे. मग इथं काय म्हणतंय हे व्हॅल्युएशन कसं करायचं आपल्याला, यस. येते लक्षामध्ये, यस. काय म्हणतंय, बेसिस ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. तर काय म्हणतंय हे बघा, विचओर इज लेस, कशाचं, कॉस्ट किती होती माझी 100, NRV किती होती माझी, यालाच NRV म्हणतो आपण, नेट रिलायझेबल 110. मग इथं स्टॉकचं व्हॅल्युएशन किती होणार आहे, 100. विचओर इज लोअर. येते लक्षामध्ये, स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं करायचे, ह्या 100 रुपयाची व्हॅल्यू आली आपल्या, ह्याने मल्टिप्लाय करायचं आपल्याला क्वांटिटीला, ज्या क्लोजिंग स्टॉकच्या क्वांटिटी आहेत आपल्या त्याला मल्टिप्लाय केलं की आपलं, हा, त्याला मल्टिप्लाय करून आपल्याला व्हॅल्यू करायची. येते लक्षात, नक्की. काय सांगितलं मी, सांग. किसका लेस, जो कॉस्ट होगी और जो निकालेंगे अपन लास्ट में, दोनों में से जो भी कम होगी। मोबाइल में क्या देख रहे हैं तुम, इधर देख सकते हैं, उधर देखने की जरूरत नहीं, मोबाइल रख दो अंदर. मैं मोबाइल क्लास में कोई ये किया ना तो मैं जब्त कर लेता हूँ मोबाइल, अभी पता होना चाहिए ना उसको. ठीक है, कैसे निकालते अपन क्लोजिंग स्टॉकचा व्हॅल्यू, फॉर एग्जांपल क्लोजिंग स्टॉक में मेरा क्वांटिटी पड़ा है, यस. ध्यान दो अभी इधर, एक बार मैं बताता हूँ, बाद में तू बताना, यस. क्लोजिंग स्टॉक का वैल्यू निकालना है मुझे, यस. क्लोजिंग स्टॉक में मेरे कितने यूनिट पड़े हैं, 10, कितने, फॉर एग्जांपल 10, यस. तो 10 यूनिट का मेरे को वैल्यूएशन निकालना है अभी. वो कैसे निकालने वाला मैं, यूनिट मेरे फिक्स है 10 यूनिट, तो उस 10 यूनिट एक पर यूनिट निकाल सकता हूँ मैं कॉस्ट. तो मेरे को क्या निकालना है, कॉस्ट निकालना है, यूनिट की यूज कॉस्ट निकालना है, और NRV निकालना है. NRV मतलब क्या है, जो मार्केट प्राइस है, जो सेलिंग प्राइस है, उसमें से मैं खर्चा माइनस करूंगा, सेल करने के लिए लगेगा, वो मेरा नेट रिलायजेबल वैल्यू आने वाला है. उस दोनों में से जो विचोर इज लोअर, माइनस नहीं, मतलब ध्यान किधर था तेरा, ध्यान किधर था तेरा बच्चा, हाँ किधर ध्यान है तेरा, समझ में नहीं आ रहा, या तो समझ में नहीं आ रहा है फिर ध्यान नहीं है तेरा, दो चीजें हो सकती है.
नींद उड़नी चाहिए ऐसी चीजें सामने आने के बाद। ये देखो, ये स्टॉक है मेरा, यस, इधर दिख रहा है, स्टॉक है मेरे पास, एक स्टॉक पड़ा है, ऐसे अज्यूम करोगे मेरे पास एक क्वांटिटी पड़ा है, उसका वैल्यूएशन निकालना है, तो उसका कॉस्ट कितना है मेरे पास, 100 रुपीज। अगर वही प्रोडक्ट मैं मार्केट में बेचने जाऊँ, सेलिंग प्राइस कितना है, 120, यस। उसको अगर मेरे को कुछ खर्चा करना है, थोड़ा बहुत उस सेल करने के लिए खर्चा करना पड़ेगा, जैसे कमीशन देना है मेरे को एजेंट को, ये प्रोडक्ट मेरा बेच दे तू मार्केट में, तो फॉर एग्जाम्पल उसका खर्चा कितना है मेरा, 10 रुपए, तो बच्चा कितना मेरे पास सेलिंग प्राइस, 110। ये इसको ही क्या बोलते हैं अपन, एनआरवी, नेट रियलाइजेबल वैल्यू, अरे ध्यान में। तो ये क्या हो गया मेरा कॉस्ट, ये हो गया मेरा एनआरवी, और ये दोनों में से जो लोअर है मेरा, विच इज लोअर, उसको उस वैल्यू से क्या करना है मेरे को, स्टॉक को मल्टीप्लाई करना है। तो मेरे पास स्टॉक कितना था, एक बचा था, यस। और इन दोनों में से मेरे को लोअर लेना है, लोअर कौन सा है, 100, ये 100 इधर मैं मल्टीप्लाई करूंगा, इज इक्वल टू वैल्यू कितना आ गया, 100, आया समझ में। अगर इधर दो स्टॉक होते मेरे पास, तो इतना वैल्यू कितना आता मेरा, 200, आ रहा है समझ में। ऐसे वैल्यू अपने को निकालने है एनआरवी clearly। निगेटिव्ह राहू शकतो. निगेटिव्ह म्हणजे कॉस्ट ऑफ खाली जाईल का याला? शक्यतो नाही होत तसं, जागी प्रॉफिट मध्येच सेल करा. गेली तरी काय प्रॉब्लेम आहे, लॉस होईल ना. लॉस होणार आहे, येस। पण जे जरी आता नॉर्मली लोक प्रॉफिट मध्येच येतात, तर लेस तर कॉस्टच राहील ना. जे पण नाही नाही, मग काय कॉस्ट वरती बुक करून टाकायचं लॉस आहे, हा? का थंड होते का, डोळे बंद होत आहेत. म्हणजे काही काही केसेस मध्ये एनआरवी कमी राहिला तर त्याच्यावर आपण स्टॉक व्हॅल्यू करू शकतो. अल्टिमेटली आपण कॉस्ट पर्यंत जाऊ शकतो, कॉस्टच्या खाली नाही जायचं, मग तू प्रॉफिट बुक करायला असं होईल ना। खर्च 100 रुपयाचा, लॉस बुक करतो 110 रुपये, जास्त चालेल का, जास्तीत जास्त किती बुक करू शकतो तू, 100 रुपयाचा कर, मग तुझा जो स्टॉक होता तो काही कामाचा नाही, आता विकणार नाही, बुक करून टाक, खर्च लॉस, खर्च बुक करणं म्हणजे लॉस आहे ना, आलं लक्षात। यस, तो अपने को क्या देखना है कि समझ में आए क्या है, तो इन्वेंट्री क्या होता है, इन्वेंट्री मतलब स्टॉक, तो स्टॉक में क्या क्या आता है, स्टॉक में रॉ मटेरियल, WIP और पार्ट्स, रॉ मटेरियल, फिनिश गुड्स, और वर्क इन प्रोग्रेस। WIP, यस। ये अपने लिए क्या है, इन सबको मिला के अपन क्या बोलते हैं, इन्वेंट्री, अकाउंटिंग लैंग्वेज में। स्टॉक जनरली नहीं बोलते अपन, यस, ओवरऑल सबको मिला क्या बोलते हैं अपन, इन्वेंट्री। आए ध्यान में, तो इसका मीनिंग क्या होता है यहाँ पे दिया है, देखना है मीनिंग। आज के लिए इतना काफी है, यस, समझ में आया, मजा आया, किसी को नींद आ रही थी, इसको सोना नहीं है, दोनों को आ रही है. मेरे को नींद आ रही थी, मेरे को वो एसी की वजह से आपके बंद फैन फास्ट था। यस। चलो, थैंक यू, आज के लिए इतना काफी है, बाय बाय, कल मिलते हैं अगले लेक्चर में। उद्या पण